आता मी इथे कांदा फ्राय करणार आहे. 1 टेबलस्पून तेल टाकायचं. ते थोडंसं गरम होतं. आता या तेलामध्ये आपल्याला मस्त कांदे फ्राय करून घ्यायचे आहे. छान रेड अँड ब्राऊन कलर येऊ द्यायचा. मस्त फ्राय करायचे. हे बघा असा कलर येईपर्यंत फ्राय करायचे. आता हे कांदे आपले फ्राय करणं झाले. मी इथे 2-3 बदाम आणि काजू घेतले. हे सुद्धा आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडीशी थिक येईल. फक्त जास्त वेळ नाही करायची, नाही तर भाजी कडू होते. आणि टमाटे सुद्धा आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे. हे बघा कांदा, बदाम, काजू आणि टोमॅटो आपण इथे फ्राय करून घेतलेले आहे. आपण याची आता ग्रेव्ही बनवणार आहे. ते थोड्या वेळ थंड होऊ दे. आपण यामध्ये ग्रेव्हीसाठी लसूण पण टाकणार आहे आपल्या टेस्टनुसार. आपण आता मसाले काढून घेऊया आपल्या भाजीसाठी. 1 चम्मच चिली पावडर आपल्या टेस्टनुसार टाकायची. हाफ टीस्पून हळदी पावडर. आणि हे ग्रेव्ही मसाला आहे, जेणेकरून आपली भाजी थोडी थिक येईल. हा अंबारी मसाला 2 टेबलस्पून. आणि हा महाराजा मसाला 1 टेबलस्पून. हे बघा ही ग्रेव्ही मी वापरते, नागरेज ग्रेव्ही. ही खूप छान आहे. आणि आपल्याला यामध्ये कलर येण्यासाठी, छानसा रेड कलर येण्यासाठी रेड चिली पावडर टाकायची आहे, म्हणजे कश्मीरी मिर्च. आणि मी यामध्ये थोडीशी जिरा पावडर टाकणार आहे. आणि दिस इज स्पेशल पनीर मसाला. हे बघा या बाउलमध्ये मी सगळे आपले मसाले काढून घेतलेले आहे. आणि रेड कस्तुरी मिर्च कलरनुसार टाकावी, कारण ती बिलकुलही तिखट नसते. त्यामुळे आपल्याला रेड चिली पावडर टाकावीच लागते. आपला कांदा वगैरे सगळं थंड झालं आहे. आता मी मिक्सरमधून काढते. आपली ग्रेव्ही मस्त अशा पद्धतीने एकदम स्मूथ काढायची आहे. हां आता यामध्ये ग्रेव्ही मिक्स केली माझ्या पप्पाने. तेल, जिरे, मोहरी आणि आपला तो काय म्हणते त्याला खडा मसाला टाकायचा आणि त्यामध्ये ग्रेव्ही टाकून द्यायची. याला असं तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. आता या ग्रेव्हीमध्ये मी जो आपण मसाला तयार घेतला होता सगळ्या प्रकारचे ते टाकणार आहे. आणि याला मस्तपैकी छान असं हलवून घेऊ. यामध्ये मी 1 टेबलस्पून तूप ॲड करते, ज्याने की आपल्या भाजीचा कलर एकदम रेड येईल मस्तपैकी. जोपर्यंत आपला मसाला असा तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला फ्राय होऊ द्यायचं थोड्या वेळ. आणि हे बघा मी अशी पनीर फ्राय केली. असा कलर येऊ द्यायचा, थोडा येलो थोडा ब्राऊन. आपल्याला मटर पनीर बनवायचं आहे, म्हणून हे मटर घेतलेले मी. हे आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायचे. 2 घ्यायचे आणि उकळून घ्यायचे. ते पॅकेटचे आहे ना, म्हणून याला मस्तपैकी असं फ्राय करायचं. आता आपली ग्रेव्ही पूर्णपैकी तयार झालेली आहे. आता यामध्ये पनीर ॲड करायचं. हे बघा मी यामध्ये पनीर टाकले आहे आणि आता मस्तपैकी असं परतवत आहे याला. आता मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे. बघा किती छान कलर आला आहे माझ्या भाजीला. हे पाणी आपल्याला जेवढी थिक बनवायची, कशी थिन बनवायची त्यानुसार तुम्ही तुमच्या भाजीला पाणी टाकू शकता. हे बघा माझ्या भाजीत मी एवढंच पाणी टाकलं, कारण मला आज थोडीशी थिक भाजी बनवायची आहे आणि थोडीशीच बनवायची आहे म्हणून. आता मी यामध्ये संभार ॲड करणार आहे. मी माझ्या भाजीमध्ये आता मीठ ॲड करते. माझ्याकडून गडबडीत झालं नाही राहिलं की मीठ टाकायचं राहिलं म्हणून. तुम्ही यामध्ये जेव्हा आपण मटर ॲड करतो तेव्हा सुद्धा टाकू शकता नमक. जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा टाकायचं. आता याला थोड्या वेळाने जेव्हा भाजी थंडी होईल तेव्हा मस्त असा रेड कलर येतो. तुम्ही बघा. हे बघा माझ्या भाजीला किती छान कलर आला आहे आणि खूप टेस्टीसुद्धा दिसते आहे. सो ही माझी मटर पनीर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.